नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. उन्हाळ्यात दही तर लगेचच लागतं, पण ते कधी आंबट होतं, कधी पातळ लागतं. तर आज आपण या ठिकाणी दही घट्ट लागण्यासाठी काही खास टिप्स सांगितले आहेत. तसेच दही आंबट लागू नये यासाठी सुद्धा काही खास टिप्स सांगितले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचं आहे. मी येथे 1 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कोणतेही दूध वापरू शकता. तर या ठिकाणी मी दूध हे पातेल्यामध्ये ओतून घेते. त्याआधी मी थोडं पाण्याने धुवून घेतलेलं पातेलं. जर कधी आपण गॅसवर भांडं ठेवलं तर पटकन दूध पडू नये आणि करपू नये यासाठी पहिले भांडं हे मी धुवून घेतलेलं. आता आपल्याला हे सगळं दूध यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गॅसवर छान असं गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आता आपण गॅसवर दूध ठेवलेलं आहे. या ठिकाणी दूध आता व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे. म्हणजे काय, उकळ आल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. जेव्हा जेव्हा दुधावर मलाई येते ती आपल्याला पळीच्या सहाय्याने त्यामध्येच म्हणजे दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे काय आहे, दूध जर आटले तर आपल्या दह्याला छान असा घट्टपणा येईल, यासाठी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. नॉर्मली आपण काय करतो, दूध गरम झालं की गॅस बंद करतो, पण जर दही लावायचं असेल ना तर अशा प्रकारे आपल्याला 5 ते 7 मिनिटं एक्स्ट्रा दही छान असं ढवळून गरम करून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये दही लगेचच लागतं, पण काय होतं, ते आंबट लागतं तर कधी पातळ होतं. तसेच विरजण जर आंबट असेल तरी सुद्धा जास्त आंबट होतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, याच्या खास टिप्स आपण आता पुढे बघणारच आहोत. तर या ठिकाणी दूध छान असं गरम झालेलं आहे. आता हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. त्यासाठी दूध आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, ते बाहेरच थंड करून घ्यायचं आहे. दूध लवकर थंड होण्यासाठी मी खाली ताट ठेवलेलं आणि त्यामध्ये खाली ताटामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. असं पाणी मी 2 ते 3 वेळा बदलून घेतलेलं आहे. थोडं दूध कोमट असताना आपल्याला या ठिकाणी 1 चमचा एवढी साखर घालून घ्यायची आहे, म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, आपलं दही हे आंबट होणार नाही. साखर सगळीकडे व्यवस्थित विरघळेपर्यंत पुन्हा ढवळून घेऊया, म्हणजे दूधसुद्धा थंड होईल आणि साखरसुद्धा विरघळेल. तर ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. दही जर आंबट लागत असेल तर त्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपलं जवळपास दूध हे थंड झालेलं आहे. थंड म्हणजे एकदम थंड सुद्धा करायचं नाही, आपल्या हाताला सोसवेल एवढं ते थंड असायला पाहिजे, म्हणजेच दूध हे कोमट असलं पाहिजे. आता आपण जे खाली पाण्याचं ताट ठेवलेलं ना ते काढून घेऊया. तर आता दही घट्ट लागण्यासाठी आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे, ती बघून घेऊया काय आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी तुरटी ही असते. तर ही तुरटी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला दुधावरून फिरवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, दुधामधील जे बॅक्टेरिया आहेत ते तर मरून जातात आणि आपलं दही सुद्धा छान घट्टसर लागतं. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण 1 मिनिटं छान अशी ही तुरटी पूर्ण दुधावरून फिरून घेऊया. आता पुन्हा आपल्याला सगळं दूध हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपली तिसरी टिप्स म्हणजे काय आहे, आपल्याला दुधाचं दही लावण्यासाठी जे विरजण आहे ते विरजण आपण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. जर विरजण आंबट असेल तर आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे या ठिकाणी विरजण. विरजण म्हणजे दही, आणि आपलं दूध घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर विरजण हे आंबट असेल ना आणि आपण जास्त प्रमाणामध्ये घेतलं ना तर दही हे आंबट लागतं. त्यामुळे जर आंबट दही असेल ना, म्हणजेच विरजण असेल, तर ते दही आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण दह्यामध्ये दूध घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. दही घट्ट लागण्यासाठी अजून एक टीप आहे जी मी येथे केलेली नाही आहे. जर तुम्हाला दही अजून जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही येथे मिल्क पावडर सुद्धा घालू शकता. त्यामुळे दह्याला दाटसर आणि घट्टपणा येतो. तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे जर तुम्हाला घट्ट दही पाहिजे असेल तर ही स्टेप फॉलो करू शकता. पण या ठिकाणी मी ज्याप्रमाणे नॅचरल दही लावायचं आहे त्याप्रमाणेच इथे लावणार आहे. यामध्ये मी मिल्क पावडर वगैरे घातलेली नाही आहे. जर पण तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही येथे नक्कीच घालू शकता. आता दही लावण्यासाठी मी येथे मातीची भांडी घेतलेली आहेत. तुम्ही साध्या भांड्यामध्ये लावू शकता. माझ्याकडे मातीचं भांडं असल्यामुळे मी येथे मातीच्या भांड्यामध्ये दही लावणार आहे. हे मातीचं भांडं मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं पहिले. आता आपण जे दही घेतलेलं आहे ते यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तर ते आपण दोन्ही मातीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं घालून घेऊया. चमच्याच्या साह्याने पसरवून घेऊया. असं केल्यामुळे काय होणार आहे, आपलं दही हे छान लागणार आहे. त्यामुळे असं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. चमच्याने व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपण जे दूध घेतलेलं कोमट केलेलं ते या दोन्हीही भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण हे दोन्हीही भांड्यामध्ये दूध घालून घेऊया. खरंच अशा प्रकारे तुम्ही जेव्हा दही लावता ना, दही एकदम छान लागतं.
तसेच दही लावताना आपल्याला जर्मनच्या, पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये दही लावायचं नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला चिनी मातीच्या, मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये दही लावून घ्यायचं आहे. आता उरलेले जे दही आहे ना, ते आपल्याला पुन्हा वरून घालून घ्यायचं आहे. तर आपण हे उरलेले दही दोन्ही भांड्यामध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही बाजूने दही घातल्यामुळे आपलं दही हे खूप छान लागतं. आता हे सगळं दही यामध्ये घालून घेऊया आणि पळीच्या साहाय्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तांब्याच्या, जर्मनच्या, पितळेच्या भांड्यामध्ये दही लावणे टाळावे, कारण दह्यामधील लॅक्टिक ॲसिडशी ह्या धातूंशी संपर्क होऊन रासायनिक अभिक्रिया निर्माण होतात आणि विषारी संयुगे तयार होतात. त्यामुळे दही खाण्यास अयोग्य ठरते आणि तसेच आपल्याला फूड पॉयझनिंग, पोटदुखी, जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. या ठिकाणी दुधामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपल्याला 6 ते 7 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. ही प्रोसेस मी आदल्या दिवशी संध्याकाळी केलेली आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितल्यावर तुम्ही येथे बघू शकता आपलं दही किती छान लागलेलं आहे. एकदम घट्टसर, दाटसरपणा येथे आपल्या दह्याला आलेला आहे. ते तुम्ही येथे जवळून बघू शकता. दोन्ही मातीच्या भांड्यातलं आपलं दही हे व्यवस्थित लागलेलं आहे. आता ह्याच्यातलंच दही मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने काढून दाखवते की आपलं दही किती छान लागलेलं आहे ते. पळी घातल्यानंतर दही आपण काढल्यानंतर बघू शकता की दही किती घट्ट आणि दाट लागलेलं आहे ते. दह्याच्या कापा पडतील असं छान येथे दही आपलं लागलेलं आहे. तर तुम्ही रिझल्ट समोर बघतच आहात. पुन्हा एकदा बघून घेऊया आपलं दही किती छान लागलंय ते. पुन्हा आपण त्यातलं घेतलेलं आहे आणि तुम्ही येथे बघू शकता की खरंच खूपच घट्ट आणि छान असं आपलं दही लागलेलं आहे. दुसऱ्या भांड्यातील सुद्धा आपण दही बघून घेऊया. तर येथे आपलं दुसऱ्या माठातील सुद्धा दही छान लागलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे दही लावून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.